सगळ्यांना शुभ सकाळ। आज जरा निमार पडला, काल रात्री धोधो पाऊस होतो आणि आता सकाळीच तापवूक सुरुवात केल्यानं मिरच्या सुकायला तेवढंच मदत। आजचे अहवाल जाणून घेऊया। झाली। काम काय बाकी? जेवायचं झोपायचं? हा चल येते जेवायला। तू येतं का जेवू? नको? काय केलं ना? हा आली शापट टाकली। मीच काय खाल्लंय नाही। आमच्या आईने पीच केल्या ना। वरचा दी भात नको, पीच खाऊ घ्यावा। ओपन जवळ आराम चाललो। पडवीचं काम झाला? पडवीचा म्हणते वाड्याचा 2 दारा लावची। तुम्हाला ड्रिल मशीन बघायची आहे ना? और मॅगी क्या हाल? ऑल गुड? मजे? मग पाऊस पाणी मस्त ना एकदम? नमस्कार, मी अनिकेत रासम। गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे। काल रात्री भरपूर पाऊस लागला, त्यानंतर आता खूप जास्त गरम होत आहे आणि मी चालत जेवलोय। जस्ट शतापावली करत साहिल फुलपाखराच्या घराजवळ आलोत आहे। आता बघू माझा भाऊ किती वाजता बाहेर पडतोय। 3चा टाइम ठरलेला, कारण आपण चाललोय कणकवलीमध्ये। कणकवलीत जाण्याचं कारण काय तर नागेश भाईंना आमच्या फ्रीज घ्यायचा आहे आणि आपल्याच गावातल्या एका मुलाने म्हणजे माझ्या भावाने, ज्याचं नाव आहे चेतन रासम, त्याने कणकवलीमध्ये घातलंय इलेक्ट्रिक वस्तूंचं शॉप, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं शॉप। तर पहिल्यांदाच चाललोय मी पण आणि त्याला फोन केलेला, तर तो म्हणाला की आज लकी ड्रॉपचं कुपन ओपनिंग होणार आहे। आता हे सगळं मला काय माहीत नाही, ते जाऊन बघेन आणि तुम्हाला पण दाखवेन। सो आजचा विनर कोण आहे माहीत नाही। त्यांनी पहिलं बक्षीस बाईक ठेवलं आहे असं काहीतरी आहे। तर बघू आजचं बाईकचा मान कोण पटकावतं आहे। बाकी नागे आणि बाबल्या तिकडे खाली भेटतील आपल्याला, ते तसे फिरून येतील आणि आम्ही दोघे इकडनं जाऊ। पण येऊ तर होय, त्याशिवाय काय। आणि मिरच्या सुकत आहेत। आजच्या व्हिडिओत मिरच्या आहेत जराशा, मी दाखवणार नाही पण सांगतोय। सो फायनल ऑर्डर बाकी आहे, ज्यांचं राहिलं आहे त्यांचा ह्या आठवड्यात मसाला घरपोच होईल। का तिकडचे तिकडे फिरली नसती? किती वेळ झोपला तुम्ही साहिल? तू 15-20 मिनिट मस्त एकदम तोंड बिंड गुडा टाकून सुसाट झोपलेला। बाकी तर वेळात वेळ काढून ज्याच्यासाठी फ्रीज घ्यायला आलोय तोच उशिरा आलेला। का असं करतो नाग्या तू? आणि तुला माहिती आहे तो फ्रीज बीज का घेतोय? त्याच्यासाठी आता मुलगी शोधतायत ना, आधी तयारी करून ठेवतायत, थंड गरम। हा फ्रीज तो खराब झाला म्हणून नवीन घेऊ। म्हणजे मुलगी शोधताय ते खोटं आहे? मुलगी शोधत नाहीत? खरं सांग, तू शोधली आहे? शोधणार का? मी सांगू सगळ्यांना तुझ्यासाठी शोधायला? हा, तर माझ्या भावासाठी आम्ही स्थळ शोधतोय। जर कोणी इंटरेस्टेड असेल नागेशसाठी तर कृपया आम्हाला संपर्क साधा। नागेश दादाची आयडी आहे काय भास्कर दळवी। हा ओके, थँक्यू। हा भिरवंड्यातले सावंत दळवी। ओके, छान वाटलं भेटून। काळजी घ्यावा, येवा इलाज काय? हा, याच्यासाठी मुलगी शोधतोय, कोण असेल तर सांगा। हा आपले हो, आपल्याकडचीच बघूची। हा ना, कुठल्या साईडला शोधताय? प्रॉपर्टी एजंट काय? जमीन
फ्लॅट 1 BHK. आम्हाला तिकडं बरं वाटतं ना. ओके ओके. या साईडला आहे रेल्वे स्टेशन साईडला आहेत. बघूया आता, आम्ही बघून आलोय. बघूया पण ओके. ओळखीमधले हो हो हो, माझ्या ओळखीतले आहेत. काय असेल तर कळवा मला तुमचं. तर त्यांच्या बोलण्यात हो पशार झालं. खरं असाच मुलगी तर नक्की कळवा. आणि हे तळेकर इलेक्ट्रॉनिक्स आहे जे आपल्या भावाचं दुकान आहे. जस्ट बस डेपो ह्या साईडला आहे. आणि ते हे रिलॅक्स वाईन शुभम लॉज आणि त्याच्या बाजूला हे तळेकर इलेक्ट्रॉनिक्स. किती हजाराच्या? 10,000च्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन. एक दशक 10,000 ना. बाजूला उठ. आज हे त्याचा कुपनची ओपनिंग आहे आज. कुठली बाईक आहे? युनिकॉर्न दिसते ना. मजा बाबा. चला जाऊया. चलो फ्रीज देख. हाय माझा भाऊ चेतन दादा रासम. चेतन हाय. बरा. तुमचं नाव काय? रवी तळेकर. ओके ओके. म्हणजे तुमच्या दोघांच्या पार्टनरशिप मधले शॉप आहे. ओके छान छान. कधी सुरुवात केली? 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष झालं. रिस्पॉन्स कसा आहे? आहे? चांगला आहे ना. ओके. आणि आमच्याकडनं कोणी कस्टमर आले तर तुम्ही डिस्काउंट द्याल ना? हो हो. ओके. सो नागेश भाई बघतायत फ्रीज. फ्रीज सोडून काय काय आपल्याकडे? TV, त्यानंतर वॉशिंग मशीन, AC आहे, स्पीकर आहेत, घरघंटी आहे, पंखे पण आहेत दिसतात पाठी, बल्ब आहेत, त्यानंतर गिझर आहे, त्यानंतर जेवण गरम करायचा हीटर आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही. कुठल्या कुठल्या कंपनीचे फ्रीज वगैरे आहेत आपल्याकडे? LG आहे, सॅमसंग आहे, हायरचा आहे. ओके. वरफुल आहे. हायरचा आहे ना. कितीला जातो हा? तुम्हाला 31,000पर्यंत आहे. 31,000. आणि हा वरपूलचा? वरफुलचा हा 28पर्यंत आहे. किती लिटर आहे? 212. नाग्या सुसाट आहे LGचा. मस्त वाटतं ना. हा कितीपर्यंत बसेल? हा 40पर्यंत. 40. ओके. मोठी मॉडेल आहे. 340 लिटर आहे. ओके. तुम्हाला वाटत असेल छोटा फ्रीज आहे तर तसं नाही. ही घरघंटी आहे. हे बघा. घरघंटी कितीपर्यंत जाते ही? 14,000 पासून स्टार्ट आहे. 14,000 पासून. त्यामध्ये 3-4 मॉडेल आहे. ओके. हे ज्योतीमध्ये अच्छा अच्छा. ऑटोमॅटिक हां ना. MRP आहे 23,500. 23,500. 17,000पर्यंत. ओके. आणि TV ची काय किंमत आहे सध्या? तर तो TV कुठल्या कंपनीचा आहे? हा मोठा आहे तो? एमस्टर्डमध्ये आहे. एमस्टर्ड. ओके. 2 वर्ष वॉरंटी आहे. हां. सर्व्हिस पण माझ्याकडे आहे. ओके. काय किंमत जाते त्याची? हा तुम्हाला 45,000पर्यंत. 45 विथ फिटिंग. विथ फिटिंग. किती इंचाचा आहे तो? 55. 55 इंच. इंचाला 1,000 रुपये घेतले. कूलर. हा रे छान आहे हवा. त्यात काय पाणी घालावं लागतं का? हां त्यामध्ये 100 कॅपॅसिटी आहे. पाणी कुठे घालतात ते? ऐकून टाक. ओके. कितीला आहे? 18,000पर्यंत आम्ही सेलिंग करतो. 18 म्हणजे काहीच नाही रे. स्वस्त आहे. कूलिंग छान आहे. आणि हो हवा पण छान येते. आणि याला रिमोट आहे. ओके. सर्व AC सारखंच आहे. AC सारखं. ओके ओके ओके. केनस्टार कंपनीचं आहे. 1 वर्ष वॉरंटी. हवा एक नंबर लागते बाकी. बापरे हा हाय स्पीड छान आहे. हां अजून थंड हवा पाहिजे असते. ते छोट्या साईजमध्ये कूलर हवे असतील तर छोट्या साईजचे कूलर पण आहेत. टेबल फॅन्स आहेत.
इथे गॅस शेगडी पण दिसते. इथे गॅस शेगडी, त्यानंतर हे किचनची, याला काय म्हणतो आपण, चिमणी म्हणतो ना. हा, ही चिमणी आहे. ओके. वंडर चिपची आहे 4 बर्नर मध्ये. ओके. ही तुम्हाला एक 8,000 पर्यंत जाणार. आणि हा एक ब्रँड आहे ग्रीन चिप मध्ये. आपण 4 बर्नर आहे. ओके. हिला लायटर लागत नसेल. हा, डायरेक्ट आहे. 16,000 पर्यंत तुम्हाला जाणार. भारीच आहे. हिला डायरेक्ट हे आतमध्ये तुम्हाला फ्रंट लोड मध्ये आहे. ओके. IFB कंपनीची. हां. 6.5 किलो मध्ये तुम्हाला 33 पर्यंत जाईल. 33 पर्यंत. MRP 37,000. म्हणजे कपडे सुकून बिकून सगळे आपोआपच डायरेक्ट. कपडे आत टाकलात की फक्त तुम्ही जो हवा तो प्रोग्राम लावलात. हां. की ऑटोमॅटिक सगळं होतं. ओके. थोडासा याला पाण्याचा प्रेशर हाय लागतो. त्याच्यामध्ये हे दुसरं एक मॉडेल आहे. हे 7 किलो मध्ये. ओके. तिच्यापेक्षा जरा मोठी आहे. याला स्टीम ऑप्शन, याला पण स्टीम ऑप्शन आहे. थोडंसं फक्त केजी मध्ये करायचं. आणि ही त्यातलीच आहे का? हां, IFB कंपनी. कलर फक्त वेगळा आहे हिचा. हा कलर थोडासा वेगळा. तर आमच्या नागेशभाईंनी एक फ्रीज सिलेक्ट केला आहे. कुठला केला आहे? किती लिटर आहे? 225. हा 225. कुठला आहे? LGचा. 225. वॉरंटी किती आहे दादा? त्याला 10 वर्ष वॉरंटी. ओके. 3 स्टार मध्ये आहे. ओके. हे आमचं इन्स्टॉलेशन सहित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँड आम्ही देणार. स्टँड देणार आणि घरपोच करणार. हा सर. ह्याची किंमत किती आहे? 3 स्टार तुम्हाला एक डिस्काउंट करून 23 पर्यंत जाईल. आणि हा? हा 21 पर्यंत. 21 आणि 23. किती लिटरचा डिफरंट आहे? हा 200 लिटर आहे. हां. 25 लिटर आणि तो 25 लिटर एक्स्ट्रा आहे. ओके. 2 स्टारमध्ये हा 3 स्टार आहे. हा 4 स्टार आहे. त्याला खाली फक्त डोअर दिलं आहे. ते कांदे बटाटे ठेवायला. तुम्ही काय ठेवशात माहित नाही. मग ते स्टँड ठेवल्यानंतर त्याला प्रॉब्लेम नाही असं बाहेर काढायला? नाही ना. ओके. याच्यामध्ये पाहिजे तर कलर्स पण आणि अवेलेबल आहेत आपल्याकडे. कोणता कोणता कलर आहेत? अच्छा, हा प्लेन आहे. ओके. हा माझ्याकडे आहे ना असं सेम. फक्त मला हे नाही खाली, तसं आहे माझ्याकडे. तुला पाहिजे तर एक टेम्परेचर डिस्प्ले पण येतो. ओके. त्याची तुम्हाला कॉस्ट होईल. हो नाही, आणि गरज पण काय आहे, आपल्याला काय वस्तू थंड राहायची गरज आहे. हा बघताय मग. तू का घेऊचो, मी काय सांगू. तर ती लकी ड्रॉची ही बरणी आहे जी ज्यांनी 10,000च्या वर जे काही परचेस केले त्यांची नावं आहेत यात. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता यातून 11 नावं काढली जाणार आहेत. आणि त्या 11 नावातनं एक पहिलं बक्षीस आहे, ती बाईक आहे. आणि बाकीचे 10 कस्टमरांना काही ना काही गिफ्ट पाठवले जातील. सो 2-3 दिवसांनी ती बाईक वगैरे देतानाचा सोहळा आहे. जर मला पॉसिबल झालं तर मी येईन. इन केस ते शूट करतील आणि आपण तुम्हाला हे व्हिडिओ दाखवू, जर तुम्हाला कोण जिंकलं हे बघायचं असेल तर. मागे आईस्क्रीमचा फ्रीज. चलो हो, आईस्क्रीमचा फ्रीज आहे. हो बाई साहेब, जत्रेत घेऊन जाऊ बरोबर. भाड्याने देत का विचार. मस्त आहे ना. गरम्यात झोपाक बरा आहे उदूर. होय नाही करून हा LGचा फ्रीज फायनल केलाय. दादा याला पॅक कर. कधीपर्यंत सोडशील? पाठवतो लगेच पाठवतो. चालेल, पाठव. आणि त्याचं काय ते स्टँड वगैरे आहे व्यवस्थित चेक करून, वॉरंटी कार्ड वगैरे प्रॉपर. हां चलो, थँक्यू. खाली काय म्हणालंस ते? आपलं मोबाईल शॉपी चालू. मोबाईल शॉपी पण आहे का? बाजूला इलेक्ट्रिक. ओके, मग खाली पण बघतो आणि निघतो आता. छान वाटलं भेटून. थँक्यू सो मच. हो मला माहिती आहे, मी तुला आधीच सांगितलं की पॅक कर म्हणून. बस क्या भाई. तर मंडळी, आपल्या नागेश भाऊंनी LGचा फ्रीज तर फायनल केलं आहे आणि आता तिथे पेपर वर्क चालू आहे, म्हणजे बिल वगैरे. आणि जर तुम्हाला हप्त्यावर जरी घ्यायचं असेल तरी ती पण व्यवस्था इथे आहे. बजाज आलियान्सचं इथे तुम्ही कार्ड दाखवून हप्त्यावर घेऊ शकता. नसेल कार्ड तर तुम्ही इथे स्वतः बनवू शकता.
हां TVS क्रेडिटचं सुद्धा TVS क्रेडिट पण आहे ना, HDFC पण आहे, अजून बजाज. हे 3 क्रेडिट कंपन्या ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही हप्त्यावर कोणतीही वस्तू इथून घेऊन जाऊ शकता. फक्त तुमचा सिबिल स्कोअर तितकाच चांगला हवा आणि आधीचे कुठले हप्ते टाकलेले नको. तर या शॉपच्या समोरच्या बाजूला उजव्या हातीकडे आल्यानंतर त्यांचं आणखी एक शॉप आहे, तळेकर सेल्स म्हणून. दादा म्हणाला की चल ते पण तुला दाखवतो. आणि तिथे काय मिळतात? मोबाईल मिळतात ना. आणि कमर्शियल फ्रीज. ओके, कमर्शियल फ्रीज. सो आता जरा इथे पण नजर मारू आणि मग बायकोने सांगितलं सामान घेऊन ये, सामान घेऊया. दादाने सांगितलं आपल्याला की इथे कमर्शियल फ्रीज मिळतात, हे दुकानात ठेवून वापरतात. आणि हे साधे फ्रीज आहेत. इथे वोल्टासपासूनच्या ACs आहेत. नमस्कार, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. बाकी काय बरा. तर इथे आयफोन, सॅमसंग, OnePlus, विवो, ओप्पो, रिअलमी आणि रेडमी हे सगळ्या प्रकारचे फोन मिळतात. आणि जर हप्त्यावर घ्यायचं असेल तर कुठल्या क्रेडिट कंपन्या आहेत हप्त्यावर देणाऱ्या? बजाज आहे, TVS आहे, सॅमसंग आहे. ओके, सॅमसंग पण क्रेडिट देते. सॅमसंग स्वतः फायनान्स आहे. बापरे, हे पहिल्यांदा माहीत पडलं. सध्या नवीन मॉडेल काय आयफोनमध्ये? 15 Pro Max. 15 प्लस पण आलेला ना एक. 15 Plus. ओके, काय नाव तुमचं? विनायक तळेकर. ओके, म्हणजे ते तळेकर तुम्ही आहात. तर छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. तर नागेशबाईंनी फ्रीज तर घेतला आणि आता फ्रीजची पार्टी म्हणून काय देणार आहे बाबा? एवढे अमृत पिल्ले चाय. श्वेताने वाला हा क्या खाएगा? समोसा बस. त्याला आवडेल तर नाही. सुरभी. श्वेताने घरचं सामान आणायला सांगितलंय, ते पण आपल्याला घ्यायचं. हां, यादी मोठी आहे, कंटाळू नका. तर फरसबीचा आजचा भाव 70 रुपये पाव किलो आहे, म्हणजे 728, 280 रुपये किलो. तुमच्याकडे किती रुपये फरसबी जरा सांगा कमेंट करून. भाई बघा, संसार करायचा आहे तर ये सब चीजें ध्यान रखनी पडती है. काय घेतलं भावा तू? 70 रुपये पाव कर आणि 10 रुपयाची मिरची कर. कोथिंबीर जाऊ कशी घेतली, बाहेर काढ जरा. चांगली आहे बघा, 10 रुपयाची आहे एवढी. आणि गवार 10 रुपये. गवार, मिरची, टोमॅटो घ्यायचा आता. काय टोमॅटो चांगले काय? खरंच तू ना कोण पोरगी असतात ना कंटाळत बने तुका माहिती आहे काय? बार्गेनिंग करतोय याच्या भाजी पेरा ना. मग तर आता उसाचं सरबत प्यायला आलोय. उसाचा रस असतो, सॉरी सरबत नसतो. ऑन नो चर्च. तर श्वेताने सांगितलेल्या भाज्या घेतल्या, बाकीचे सामान आहे ते आपण पार्कर दादाकडून घेऊ शकतो. इकडनंच वजन न्यायची गरज नाही. आता पेट्रोल भरताव आणि हसून घरात जाताव आधी. आणि संध्याकाळी असं पण कोणत्यात जायचं आहे, व्हिडिओ टाकायचं तर मग तेव्हा येताना ते सामान घेऊन येऊ शकतो. किती वाजले रे? खेळायला मिळेल वाटत नाही. आज माझं तुला मुलगी कशी हवी? ठरवलं सर का माझं लग्न करून द्यायचं आता याच महिन्यात? नाही, या वर्षात तुझं लग्न लागलंच पाहिजे. 6 महिने ही माझी इच्छा आहे म्हणून सांगतो. कशी हवी तुला? 6 महिने असत ना. तुला एक्सपेक्टेशन काय? सिक्रेट मध्ये सांग ना. हॅलो, सांग रे, सिक्रेट रे सांग. माझी घेऊ शकते. हा, बस. हे कोणाला दाखवतोय तू? मी पोरगी सांगते. पण कोण, कशी, काय, कशी हवी मुलगी? अरे चल गप रे अंड्या, लाजत राहशील मी ना. आता तुझ्यासोबत फिरतोय तर तुला फिराक नको का? मग सांग, उद्या लग्न झालं सांगला फिरा नको, मग काय करतो? बस झाला आता कर तू. आता मला कंटाळा आला. आता मला कपल फिरायचे आम्हाला. तर खूप टायमानंतर आपण कनेडीत आलोय आणि मनशेखर काकींना भेटणार नाही असं खूप क्वचित होतं. नाग्या वगैरे तर पुढे गेलेत.
बरी हो हा बरं आहे. कसं झालं लग्न? अगं विसर पण मी इथे नव्हतो त्यावेळी, तुला माहिती आहे ना. मुंबईत होतो. माझी हळद नंतर दे बस. मगाशी बघून गेले, बंद होता, आत्ता गेलं वाटतं. हां काका बरे आहेत सगळा. तुमचं नाव काय? अमित चव्हाण. छान वाटलं भेटून. काकी बाय बाय. माझी हळद पेंडिंग हा. गावठी वया गावठी. पहिल्यापेक्षा जरा ठणठणीत दिसतं. जरा तब्येत बरी नाही, पहिल्यापेक्षा ठणठण दिसते. हो जरा बरी वाटतंच पहिल्यापेक्षा. झाली कामं सगळी आवरली नाही अजून. मग एक कोंबो होय आज, एक होय आणि लाख इंसान बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. मी बोलवलं तेव्हा तुला माझ्यासाठी वेळ नाही असा. अपॉइंटमेंट मला परवाचा दिलाय ना. परवा हा अनु येणार ना. मी नाही येणार तर कोणी येणार अनु? किती कोंबे आहेत अनु? असा येवा रे उद्या. लिंबूवा मात्र तुम्ही तुमची आणा. हे खरंच नाईट जायचं आता. बर हा आहे आता आपलं काम म्हटल्यावर कुठे जाणार. हा पत्याचा आहे ना? पत्या बघ रे बाबा. बघत असशील तर तयारी करतो ना. हा जड जाता ना. अजिबातच काय जमत नाही कोणा. अरे नागे काय मजाक मना केलं काय रे सबने. म्हणजे काय विचारायचं काय कोण आणि काय विचारल्यानंतर ऐकलं काय तू आता. नंतर मग मी काय बोलले तर राग नाही म्हणायचो. हॅलो काय म्हणता सांगतो नाही मी. हॅलो काय म्हणता बघा. हे बघ आता हईल झाडू. लहान पोरांनी एकदम स्वच्छता मनावरच घेतल्या नाही. सगळे कराटे घेऊन गेले. बाबू हयलो राहुलो. आणि उद्या जरा आमच्या वाड्याकडे यावा. हे पतेरो जमा करू सगळ्यांनी यावा. उद्या माझ्या वाड्याकडे पतेरो जमा करूचा. तुमची टीम सगळी घेऊन चला. तुमका सगळ्यांका हाफ प्राईस. चायनीज तुमका चायनीज. हा बस एवढाच. नाही तर मी तुझं तो भजनातला व्हिडिओ बघ झोपताना जो तो टाकतलाय. नीट मारा काय ती. आनंदकडे घेतलाय कॉन्ट्रॅक्ट तुमचा उद्याचा पत्र्याचा. मी व्हिडिओ टाकतलाय बघ. टाकू व्हिडिओ इंस्टावर. ही सगळी धावत किती येईल रे तुम्ही. उद्या वाईट यायच्यात माझं पतेरो भरू. एकच कोपरो बाजूचा. बघा जरा मीटिंग घ्यावा विचार करा. काय रे जुळली ती पतेरे. तर मित्रांनो आजची मजुरी इथेच संपवतोय. आजच्या दिवसभरात आपण आपल्या भावाचं इलेक्ट्रॉनिक शॉप बघितलं. त्यानंतर नागेश भाऊंनी नवीन फ्रीज घेतलाय. सो त्यालाही खूप खूप शुभेच्छा नवीन वस्तूसाठी. आणि आता पार्टी पेंडिंग आहे नाग्याची. देणार ना भाई गावठी. आणि अजून पण तो तयार मिळत आहे. लग्न करायचं नाही करायचं त्यामुळे ज्या दिवशी तो कन्फर्म होईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. तुम्ही प्लीज हेल्प करा आम्हाला. एक चांगलं स्थळ शोधून एक चांगली वहिनी शोधायला मदत करा. बाकी आमचं पोर एकदम गुन्हाचं त्यात काही वाद नाही. हां मी मनावर घेतलं आहे. आणि तुम्हाला जर त्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे. परत मॅप पण टाकूया आपण तिकडचा. म्हणजे तुम्हाला पोचायला बरं पडेल. कधी गेलात तर आपलं नाव सांगा. काही ना काही डिस्काउंट तुम्हाला नक्की मिळेल. अजून मंचेकर काकींना भेटलो. त्यांना पण भेटून छान वाटलं. अजून काय केलं. शेतीचं चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. भात पेरणीच्या आधी पूर्वी लोक नांगराची जगाला लाव. त्यानंतर नांगर एका सुतार शाळेत नेऊन दे. ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. रूमनी जागे राखी नाही. पाडो आमचं चलता की नाही. बाहेरचं आतलं व्यवस्थित राखी नाही. नाहीतर नवीन ढोरांची शॉपिंग ह्या महिन्यात व्हायची. बाजार लागायचा बैलांचा. आता ते सगळे दिवस सरले. आता हे आधुनिक दिवस आलेत. सो जगाबरोबर चालण्याची गरज आहे.
आणि बाकी सगळे पण आता तसेच प्रयत्न करत आहेत. एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे जे माझ्यासारखं दिसतं ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सोय ना.